नांदेड शहरातील वामननगर आणि श्रीनगर भागातील मुख्य रस्त्यांवर ड्रेनेज चेंबर तुडुंब भरल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे। या साचलेल्या घाण पाण्याला आता डोहाचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे परिसरातील नागरिक, दुकानदार आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। गटाराच्या घाण पाण्यामुळे परिसरात राहणे कठीण झाले आहे। महापालिका आयुक्तांनी आणि महापौरांनी या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। एकमत डिजिटल करिता राहुल गजेंद्र गडकर, नांदेड। मी उमेश परडे। माझी वामननगर ह्या एरियात माझी दुकान आहे आणि हे जे पाणी साचले ते वामननगरच्या एरियामध्ये साचलेलं आहे। तर हे पाण्याचं जे निचरा जो आहे हा आता रस्त्याचा फ्लो आलेला आहे आणि जर तुम्ही पाहिला तर पावसाळ्यात रस्त्यावरचं पाणी येतं किंवा वरून जे पाऊस पडतो तो पावसासोबतच नाल्याच्या आतमधलं देखील पाणी बाहेर येतं आणि इथं सगळं ते स्टोअर होतं। ठीक आहे, ह्या आधी हे पाणी कधी साचत नव्हतं कारण या नाल्या व्यवस्थित क्लीन होत होत्या। पण आता अशात काय झालं की बॅक साईडला जो कॅनल रोड आहे, कॅनल रोडचा पाण्याचा फ्लो आणि समोरच्या रस्त्यावरती दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी जो तुम्ही नाली पाहता नालीच्या कॅपॅसिटीपेक्षा पाण्याचा फ्लो वाढला आहे। त्या वाढत्या फ्लोमुळं काय जे जिथून पाणी जे पास आउट होणारं ती चेंबर आहे त्या चेंबरमधून पाणी पास आउट होत नाही आणि ते बॅक वॉटर मारतं, म्हणजे नालीचं पाणी जे पूर्ण पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि पूर्ण इथं दुर्गंधी तुम्ही असते। आता हे जे पाणी तुम्ही पाहू शकता, हे पाणी जवळपास 15 दिवस झाले हे असं कंटिन्यू आहे। परवा दिवशीच पाऊस झाला, पावसाच्या आधी पण ही स्थिती होती। आता पाऊस झाल्यानंतर पण पाण्याचा निचरा होण्यासाठी जे नाले आहेत तिथून आणखीन वॉटर फ्लो होत आहे, त्याच्यामुळे आणखीन इथं दुर्गंधी पसरली आहे। मच्छरचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, लोकांची बिमार होण्याचे हे पण वाढलेले आहे, प्रमाण पण वाढलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला व्यवसाय करण्यासाठी पण खूप अडचणी येत आहेत, ग्राहक आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या उद्योगधंद्यावरती पण यांचा परिणाम झालेला आहे। हे गटाराचंच पाणी आहे, कारण ह्याचं जे पाणी मिसळतो हे पूर्ण नालीच्या बाहेर पाणी येतं आहे। नाल्या ओव्हरफ्लो होऊन नालीचं पाणी हे सगळ्या रस्त्यावर आलेलं आहे। पावसाचं पाण्याची विल्हेवाट झाली पण हे नालीचं पाणी जो आहे तो इथपर्यंत आलेला आहे। याची नगरसेवकाकडे कल्पना दिलेली आहे, त्याच्या अगोदर आम्ही आयुक्तांकडे पण आमचं तक्रार दाखल केलेली आहे। आयुक्तालयाकडे गेली, त्याच्यानंतर पाटबंधारे विभागाकडे गेलो, जे रस्त्याचं काम करतं PW डिपार्टमेंट, त्यांनाही आम्ही याची संदर्भात सगळ्या इन्फॉर्मेशन दिली आहे। त्यांनी येऊन पण इथं सर्वे केला आहे, पण आम्हाला शेवटी निराशा झाली। जवळपास आम्ही 8 महिने झाले ह्या गोष्टीच्या मागे पडलो आहे। मध्यंतरी तो चेंबर जो त्यांनी एकदा साफ करून दिला आहे, पण आता ते परत साफ करण्यास ते मनाई करत आहेत। तो पाण्याचा फ्लो तो इथं साचतोय आणि हे जे पाणी आहे त्या पाण्याचा सोर्स नालीतून जात नाही, त्याच्यामुळे हे नालीचं पाणी बाहेर येतं। हे गटाराचं पाणी तुम्ही नीट पाहिला तर ह्या गटाराचं पाणी फार डिमार्टपासून वामननगरपर्यंत येतं आणि इकडे जर तुम्ही वरती पाहिला तर तोडानाक्यापासून ते ह्यापर्यंत ह्या स्पॉटला येतं। म्हणजे हा उतार सेंटर यांनी लोड काढला आणि ह्या लोडचं जो पाणी निघतोय तो पाणी ह्या नाल्या वाटे काबरानगरच्या मेन लाईनला भेटतोय। पण झालं कसं की हे इथं पाण्याचा लोड वाढला आहे आणि जो पाईपलाईन पास होते, नालीचे पाणी जे पास होते ते नालीची ही छोट्या झाल्या, त्याच्यामुळं वॉटर फ्लो होत नाही आहे आणि शेवटी हे पाणी बॅक मारून रस्त्यावर साचतं आहे। नगरसेवकांनी पण पाहणी केली। आता नगरसेवकांना सांगायचं झालं तर रस्त्याच्या सेंटरच्या इकडच्या साईडला एक वेगळा वार्ड आहे आणि पलीकडच्या साईडला एक वेगळा वार्ड आहे, त्याच्यामुळे 2 नगरसेवक एकत्र येऊन ते काम करावं अशी आमची इच्छा आहे। कारण की काही वैयक्तिक मतभेद असतील त्यांनी ते बाजूला धरून नागरिकांना जे त्रास होतात त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। नमस्कार, माझं नाव पत्ती रोहिदास फुले, मी प्रभातनगरचा रहिवासी आहे। 2-3 वर्षापासून हे ड्रेनेज आणि पुढचं ड्रेनेज हे असंच वाहत आहे, लोकांना खूप त्रास होत आहे। सत्यवती पांचाळ बोलते। माझी मेस आहे, गिराईक नाही आहे, म्हणजे मेसीमध्ये त्याच्यामुळं नेहमीचंच गराणं आहे याचं। हे लवकरात लवकर किती पाहतात पण असंच राहतं हे, म्हणजे आम्हाला अडचणीत आलो, आमचा धंदा पाणीच्याच बंद झाला आहे। वाशी गिराईकच येत नाही चालले। 1 वर्षापासूनची गोष्ट आहे। मी सगळ्यांना सांगून बसले, इथं ते मेंबर मोठे माणसं असतात त्यांना खूप जणांना मी केले फोन, पण हे कामच करत नाहीत बरोबर।
त्यांना म्हणलं मी नीट काम करा, नेहमी नेहमी हेच करा, नाही 4 दिवसाला आम्ही आता त्रासून गेलो. Thanks for watching Ekmat Digital.